आणि शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होताना दिसतोय। बीड, सोलापूर, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या वाणेवाडी इथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकदा एकवटले। तुळजापूर तालुक्यातल्या वाणेवाडी इथे मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तासह आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या मार्गाला विरोध केलेला आहे। शेलगाव आणि तुळजापूर तालुक्यातल्या सावंतवाडी गावाजवळ शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केलेला आहे। बीडमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार। महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली। मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळेला शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिलेला कधीच हाताला लागणार नाही, तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल। ते काय काम करू नये शासनाला मी विनंती करतो।